मुक्त कसबा असा संकल्प कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी केला आहे। त्यासाठी आमदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी प्रयत्न चालू केले। त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छतेसाठी देशभर नंबर 1 असलेल्या इंदूर शहराचा दौरा आमदार हेमंत रासने यांनी सफाई कर्मचाऱ्यांसह 300 लोकांना घेऊन केलाय। या 2 दिवसीय दौऱ्यामध्ये आमदार हेमंत रासने यांच्यासह भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, पत्रकार आणि जवळपास 100हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश होता। दौऱ्याच्या पहिल्या दिवशी इंदूरमधील 2 कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पास भेट दिली। यामध्ये शहरातील नेप्रा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हर एन्व्हिरो बायोगॅस या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता। या दोन्ही प्रकल्पांना भेट देऊन महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली। दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी येथील संपूर्ण प्रक्रियांची माहिती दिली। गेली 7 वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या इंदूरमध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच निर्माण होणाऱ्या कचऱ्यांवर 100% प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत। येथे कचऱ्याचे 6 वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येतं असून त्यापासून बायो, CNG, सेंद्रिय खत तसेच प्लास्टिक कचरा रस्ते निर्माणासाठी वापरला जात आहे। या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच करोडोंचे उत्पन्न देखील इंदूर मिळवत आहे। अश्विन सिंह, वरिष्ठ सुपरवायझर, नेप्रा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दररोज 300 मेट्रिक टनपेक्षा अधिक पुनर्चक्रीकरण म्हणजे कचऱ्याच्या मालाचा पुन्हा वापर करून नवीन उत्पादन व वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया पार पडते। यातील 20% पेक्षा अधिक कचराचे रिसायकलिंग होऊन त्यातून विविध गोष्टी तयार होतात। ॲल्युमिनियम फाइल्स, प्लास्टिक बॉटल, तेलाच्या पिशव्या, कार्डबोर्ड यासारख्या अनेक वस्तूंचे या ठिकाणी पुनर्चक्रीकरण होते। या कंपनीमध्ये 2000हून अधिक कर्मचारी काम करतात। दरवर्षी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे चेकअप केले जाते तसेच त्यांची सुरक्षा म्हणून हेल्मेट, ग्लोव्ज घालूनच त्यांना काम करायला परवानगी आहे। यानंतर लगेच एव्हर एन्व्हिरो बायोगॅस प्रकल्पाला भेट देण्यात आली। 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। इंदूर महापालिकासह सार्वजनिक खाजगी भागीदारीमध्ये चालवलेला हा प्रकल्प शहराच्या पर्यावरण धोरणाचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदूरमधील वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी झाले आहे। या प्रकल्पात प्रतिदिन 550 मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो। त्यावर प्रक्रिया करून 17,000 किलो बायोगॅस निर्मिती केली जाते। दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे इंदोरमध्ये दाखल झाले। या दिवशी शिष्टमंडळाने इंदूरचे महापालिका आयुक्त शिवम वर्मा आणि अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली। घरोघरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी कचरा कसा गोळा करतात व कचऱ्याचे वर्गीकरण कसे केले जातं, सफाई कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कसं नियंत्रण ठेवलं जातं, स्वच्छतेच्या बाबत इतर महत्त्वाच्या घटकांबाबत सुद्धा यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी भोसले म्हणाले की इंदूर महापालिकेने लोकांमध्ये जाऊन कचऱ्याच्या बाबत एक प्रबोधन केलं आहे। घराघरातील कचऱ्याचे 6 भागात वर्गीकरण केलं जातं। यावर दंडात्मक कारवाई आहे, पण तत्पूर्वी इथल्या प्रशासनाने तेवढी सेवा सुद्धा तत्परतेने दिली आहे। इंदूर मॉडेलचा आढावा घेऊन त्याचा फक्त अहवाल येऊन पडेल असं होणार नाही, पण त्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय। आपण सकाळी 6 वाजल्यापासून आपण ह्या शहराची पाहणी करत आहोत। आता जवळजवळ 9 वाजलेले आहेत। एकंदरीत ह्या भेटीचाच उद्देश असा आहे की आपल्याला जो काय अनुभव येणार आहे, क्रॉस एक्सपिरियन्स जो आहे ना, तो एक्सपिरियन्स घेऊन आपल्या शहरामध्ये त्याचं कसं रेप्लिकेट करता येईल, त्या दृष्टिकोनातून ह्या पाहणीचा जरूर वापर केला जाईल। दुसरा मुद्दा जो आहे की ह्या शहरातल्या आपण आता ट्रान्सफर स्टेशनला आहे। या ट्रान्सफर स्टेशनची जी कार्यपद्धती आहे आपल्या पुणे शहरामध्ये याच्यापेक्षा चांगलं हे आहे। मात्र इथलं जे डिसिप्लिन आहे, यातून जे आपल्याला काही शिकायला मिळणार आहेत की इथला स्टाफ जो आहे त्यांची जी कामाची पद्धती आहे किंवा त्या कामामध्ये जे परफेक्शन आहे ते एक आपल्याला एक प्रकारचे एक शिकवणूक आहे, लर्निंग एक आहे। तिसरी गोष्ट जी आहे की ह्यांच्या काही ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत की याच्यामध्ये आपण सकाळी काही कॉलेजमध्ये वगैरे गेलो तर लोकांचा सहभाग वाढवण्याकरता ज्या IEC ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकरता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आणि त्याचबरोबर सगळी जनता म्हणजे जनभागीदारी ह्यांचा अतिशय उत्तम असा हा मिलाप झालेला आहे। तर या दृष्टिकोनातून आपल्याला आता आपण हा कसबा क्लीन करता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या शहरामध्ये प्रथमतः 1 टप्प्यामध्ये ती कॉन्स्टिट्युएन्सी आपण करून मग पुढच्या बाकीच्या ठिकाणी सुद्धा जसं आपण स्मार्ट सिटीला एक एरिया केला औंध बाणेरचा, त्याचं रेप्लिकेशन आपण बाकीकडे करणं अपेक्षित आहे। मात्र निधी किंवा याच्याकरता जे आहे तर याच्यामध्ये सस्टेनेबल ही डेव्हलपमेंट कशा प्रकारची होईल याचा अनुभव घेणं, याच्याबद्दलचं आपल्याला माहिती घेणं
आणि त्याचं त्या ठिकाणी जाऊन आपलं त्याचं इम्प्लिमेंट करणं, ह्या दृष्टीनं हा दौरा महत्त्वाचा आहे. इंदूर शहरात इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत एक कमांड सेंटर उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी शहरातील 470 पेक्षा अधिक वाहनांवर एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जातं. 25 पेक्षा अधिक कर्मचारी या कमांड सेंटरमध्ये काम करतात. काम करत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला व्हॅनचा मार्ग माहीत असतो. गाडीचा वाहक कोण आहे, ती व्हॅन नेमकी कधी थांबते, कचरा गोळा करायला किती वेळ लागतो, तसेच ती गाडी वेळेत पोहोचली का नाही, अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनाला GPS ट्रॅकर बसवले आहेत. 2018मध्ये या कमांड सेंटरचं काम सुरू झालं. कोणत्याही मार्गावर बिघाड, रस्ता बंद असल्यास किंवा चालकाची तब्येत ठीक नसल्यास याबाबत सुद्धा माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळते. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच इंदूर सलग 7 वेळा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे, असं प्रतिपादन इंदूरचे महापालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी केलंय. देखिए, इंदौर नंबर 1 है क्योंकि इंदौर नगर निगम की टीम अपने सभी इंदौर वासियों के साथ मिलकर काम करती है और जब हमको शहर वासियों का सहयोग मिलता है तो हम नंबर 1 इसीलिए बने रहते हैं और आगे भी हमेशा बने रहेंगे. और वेस्ट मैनेजमेंट की बात है, हमारे यहाँ सेग्रीगेटेड वेस्ट डोर टू डोर, हमारे सभी जब हमारे कचरे की गाड़ी सुबह निकलती है तो इंदौर के हर शहरवासी अपने घर में सेग्रीगेट करके वेस्ट को रखता है. वो पूरी सिंसियरिटी के साथ उस वेस्ट को हमारे डोर टू डोर वाहन में डालता है. फिर वो आके हमारी जो वेस्ट मैनेजमेंट की जो पूरी चेन है उसमें आता है वेस्ट, और हम लोग बहुत मेहनत से काम करते हैं इसमें. और हम ये भी कोशिश करते हैं कि वेस्ट को पूरी तरह से नगर निगम ओन करे. वेस्ट से जुड़े हुए जितने भी लोग हैं उनको हम लोग अपनी टीम का पार्ट बना के, चाहे वो रैक पिकर की टीम हो, उनको भी हम लोग स्टेक होल्डर बना के उनको रोपिन करें और किसी भी तरह से वेस्ट जो है वो नगर निगम के जो कंट्रोल है उसके बाहर ना जाए. तो इन सारी प्रोसेस को हम लोग ध्यान रखते हैं. हम लोग कोशिश करते हैं कि हमारे वेस्ट का प्रोसेसिंग हो, उससे कुछ रेवेन्यू अर्न कर सकें, उससे कुछ उपयोगी हम लोग चीजें बना सकें. और जब ये काम निरंतर चलता रहता है तो चीजें बेहतर होती रहती हैं. प्लस हम लोग प्रतिदिन निकल के इसकी मॉनिटरिंग करते हैं. हमारी पूरी टीम, हमारे एडिशनल कमिश्नर्स, पूरे सभी इंजीनियर्स इसकी पूरी सिस्टम की मॉनिटरिंग करते हैं. प्रतिदिन मेहनत करके देखते हैं कि कहीं पर भी कोई गुंजाइश हो बेहतर करने की तो वो हम करते रहें. कहीं किसी प्रकार की अगर कमी है उसको ठीक करें. तो इस प्रकार से सिस्टम पूरी मेहनत से काम से चलता रहता है. देखिए, इंदौर का हर शहरवासी स्वच्छता में अपने पूरी सिंसियरिटी से योगदान देता है. वो इसमें कोई एरिया विशेष या किसी वर्ग विशेष का कोई वो नहीं. सभी लोग अपने शहर, अपने सभी इंदौर वासी अपने शहर को अच्छा बनाने के लिए, नंबर 1 बनाने के लिए मेहनत करते हैं. तो चाहे वो स्लम एरियाज हो या सामान्य एरिया हो, सभी जगहों पे लोग पूरी मेहनत करते हैं. और इनफैक्ट हम चाहेंगे कि आप लोग आए हैं, आप लोग हमारे किसी स्लम एरिया में भी जाके विजिट करें, देखें वहां पर कि किस प्रकार से लोग सेग्रीगेट करते हैं चीजों को, किस प्रकार से उत्साह से हमारी नगर निगम की टीम का उत्साहवर्धन करते हैं और इसी प्रकार अपने शहर को आगे बढ़ाते हैं. इंदूरची स्वच्छता, त्याबरोबरच येथील नागरिकांचा या मोहिमेत असलेला सहभाग या शिष्टमंडळाने अनुभवला. रोल मॉडेल म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघात इंदूर पॅटर्नची सुरुवात लवकरच होईल. या पॅटर्नबद्दल सातत्याने आम्ही पुढाकार घेऊन आपण जो प्रयत्न केला, जो संकल्प केला आहे त्याला सिद्धीस आणणार आहोत. पुढील 3 ते 4 महिन्यात याची अंमलबजावणी होईल, याच्याशी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वास आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे. आज आपण कसबा मतदारसंघ स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचा संकल्प आपण घेतला. त्या अनुषंगाने 25 नोव्हेंबरला आपण ॲडिशनल कमिशनर खातेप्रमुख यांच्याबरोबर संपूर्ण मतदारसंघाचा ड्राईव्ह घेतला आणि साधारण काय समस्या आहेत, काय अडचणी आहे हे आपण समजून घेतलं. आणि 26 नोव्हेंबरपासून त्या भागातील, दोन्ही भागातील DSI, SI यांच्याशी सातत्याने समन्वय करून त्या परिसरातील 21 पैकी 19 फीडर आणि क्रोनिक स्पॉट हे आपण भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातले बंद करून देण्यात यशस्वी झालो. त्याचबरोबर जो कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, त्यातील जवळजवळ 25 पैकी आपण 8 क्रोनिक स्पॉट बंद केले, 10 फीडर पॉईंट अंशतः बंद केले आणि लवकरच आपण ह्या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयातील आणि संपूर्ण कसबा मतदारसंघातील ऑलमोस्ट सगळे क्रोनिक आणि डम्पिंग स्पॉट बंद करण्याच्या प्रयत्नात आहोत. तो करत असताना कचऱ्यावरच रस्ता पडू नये, स्वच्छ कसबा, सुंदर कसबा, विकसित कसबा व्हावा, ह्याकरता इंदोर हे शहर जे आहे हे गेली 7 वर्ष सातत्याने देशात पहिलं येणारं क्लीन सिटी म्हणून ज्याला अवॉर्ड मिळतो त्या ठिकाणचा अभ्यास दौरा करावा. देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब हे ज्यावेळेस मुंबईत आले होते त्यांनी
विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्यांचा संवाद कार्यक्रम घेतला आणि त्यात त्यांनी सूचित केलं की आपल्याला जर आपल्या भागातील विकास करायचा असेल, आपल्याला आपल्या भागात वेगळं काम उभं करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण जे जे चांगलं आहे त्या ठिकाणी आपला अभ्यास दौरा केला पाहिजे. तो अभ्यास दौरा करत असताना आपण सर्वांना बरोबर घेऊन, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, प्रशासनाला बरोबर घेऊन असा तो अभ्यास दौरा असला पाहिजे. तर मोदी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपण सांगून त्या ठिकाणी आपण तो दौरा आखला. आज या दौऱ्यात आपण या ठिकाणच्या इंदोरची स्वच्छता बघितली. जवळजवळ 250 ते 300 जणांचा सहभाग होता. सर्वांनी त्यांचे प्लांट बघितले, त्या प्लांटवर चालणारं काम बघितलं, डोर टू डोर काम कसं चालतं हे सुद्धा बघितलं. आणि सर्वात विशेष म्हणजे महापालिकेच्या प्रशासनाचे प्रमुख आयुक्त साहेबसुद्धा ह्या दौऱ्यात सहभागी झाले.